वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. बंधू आणि भगिनींनो, नाशिकवरून पुंडलिक पिंपळकेचा सादर प्रणाम. आपण स्वामी विवेकानंदांच्या जादुई आणि शक्तिशाली विचारांची जी मालिका सुरू केलेली आहे, त्या मालिकेतला आजचा विचार सर्वांनी मनोभावे श्रवण करावा ही नम्र प्रार्थना. आजचा विचार, स्वतः बदला जग बदलेल, दृष्टी बदला नजारा बदलेल. स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरणासाठी ही छोटीशी बोधकथा पहा. स्वतःच्या गावाला वैतागलेला एक तरुण दुसऱ्या कुठल्या तरी गावात वास्तव्य करावं या उद्देशानं त्रागा करत रागारागानं गावाबाहेर पडला. बऱ्याच दूरवर गेल्यानंतर एक गाव वास्तव्य करण्यासाठी योग्य आहे असं त्याला वाटलं. त्या गावाच्या वेशीवर एक वृद्ध व्यक्ती बसलेला होता. ह्या तरुणानं त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं, बाबा, ह्या गावात वास्तव्य करावं अशी माझी इच्छा आहे, परंतु मला तुम्ही हे सांगा, ह्या गावची लोकं कशी आहेत, इथलं वातावरण कसं आहे? वृद्ध व्यक्ती म्हणाला, हे तरुण मुला, तू ज्या गावाहून आला आहेस त्या गावची लोकं कशी आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, हे जरा मला सांगशील? तरुण म्हणाला, बाबा, खरं सांगतो, मी ज्या गावाहून आलो आहे त्या गावची लोकं अतिशय विचित्र, तिथलं वातावरण अतिशय विचित्र आहे. ते गाव राहण्यासाठी अजिबात योग्य नाही. वृद्ध व्यक्ती म्हणाला, हे तरुण मुला, तर मग ह्या गावात थांबण्यात तुझं काही भलं नाही, कारण तुझ्या गावापेक्षाही अनंतपटीनं ह्या गावची लोकं विचित्र आहेत. ह्या गावचं वातावरण अतिशय निंदनीय स्वरूपाचं आहे. तरुण म्हणाला, ठीक आहे, आणि जरा बाजूला जाऊन विश्रांतीसाठी बसला. थोड्या वेळानं आणखीन एक वाटसरू आला आणि त्यानं तोच प्रश्न त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं, बाबा, ह्या गावात वास्तव्य करावं अशी माझी इच्छा आहे. ह्या गावचं वातावरण, इथली लोकं कशी आहेत ते जरा मला सांगाल? वृद्ध व्यक्तीनं पुन्हा त्या तरुणासारखंच त्या वाटसरूला विचारलं, तू ज्या गावाहून आला आहेस तिथली लोकं कशी आहेत? त्या वाटसरूनं सांगितलं, बाबा, मी ज्या गावाहून आलो आहे त्या गावची लोकं अतिशय प्रेमळ, अतिशय माणुसकी संपन्न, सद्गुण संपन्न, औदार्य संपन्न अशी आहेत. परंतु नाईलाजास्तव काही कारणानं मला माझं गाव सोडावं लागलं आहे, तेव्हा मला या गावात वास्तव्य करायचं आहे. तुम्ही मला इथल्या गावाबद्दल जरा माहिती दिली तर बरं होईल. वृद्ध व्यक्ती म्हणाला, तर मग हे वाटसरू, हे गाव राहण्यासाठी अतिशय सुंदर, अतिशय प्रेमळ, वात्सल्य संपन्न, जिव्हाळायुक्त अशी या गावची माणसं आहेत. हे वर्णन ऐकलं आणि आधीचा तो तरुण अक्षरशः संतापला. चवताळूनच वृद्धाकडे आला आणि म्हणाला, बाबा, मी अजून इथंच आहे आणि तुम्ही खोटं बोलताय. मला ह्या गावची लोक विचित्र आहेत असं तुम्ही सांगताय, आणि ह्या वाटसरूला मात्र गावची लोक प्रेमळ आहेत असं सांगताय. हा भेद कशासाठी? वृद्ध व्यक्तीनं सांगितलं, बाबा रे, तुझ्या गावच्या लोकांचं वर्णन तू ज्या पद्धतीनं, ज्या नकारात्मक वृत्तीनं केलं, त्यातून मला कळलं की नकारात्मक स्वभावाचा व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी त्याला सारं जग हे नकारात्मकच भासणार. या वाटसरूला त्याच्या गावची लोक प्रेमळ भासत होती. याचा अर्थ सरळ आहे, हा सकारात्मक असल्यामुळं जगाच्या पाठीवर हा कुठंही गेला तरी त्याला जग सुंदर भासणार, त्याला सगळी माणसं आपली वाटणार, त्याला मानवता कळलेली आहे आणि म्हणून तो जगायला लायक आहे. धन्यवाद. Friends, if you like the video, then please like and share, as well as subscribe to the channel and press the bell icon button. Thank you.